कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मोठी राजकीय बातमी, कारण धनंजय मुंडे नंतर अजितदादांच्या आणखी एका मंत्र्यावर राजीनाम्याची टांगती तलवार असल्याचं बघायला मिळतंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम निर्णय देऊ शकतं। शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे शिक्षेला स्थगिती मिळणार की खालच्या कोर्टाने सुनावलेली शिक्षा कायम राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। सरकारी कोर्टातील फ्लॅट फसवणूक करून घेतल्याच्या प्रकरणात त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। नेमकं प्रकरण काय बघूया। 1995 मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणुकीचं हे प्रकरण आहे। कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून घर देखील मिळवण्यात आलेलं आहे। तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत ही चौकशी करण्यात आली आहे। चौकशीत गैरप्रकार आढळल्यानं 1997 मध्ये कोकाटेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। कोकाटे त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयानं निकाल दिलाय। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे। हे नेमकं सविस्तर प्रकरण काय हे आपण जाणून घेतलंय। पुढे आणखी एक राजकीय बातमी बघूयात, कारण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंग आणणारे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी असं म्हटलेलं आहे। एकंदरीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात का दिली नाही हा सवाल पटोलेंनी या दरम्यान उपस्थित केलेला आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दलचं वक्तव्य जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, विधानसभेचं सभागृह आता चाललेलं आहे, त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती। ती माहिती तुम्हाला दिली, त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतोय। प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल, कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिलेलं होतं ते सगळं धांदात खोटं होतं। काय गृह खात्याकडे ही माहिती नव्हती? माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती। गृह खात्याने ही माहिती का लपवली? आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडेंची सुरक्षा कायम आहे। मंत्री सुरक्षा प्रोटोकॉलने मुंडे देवगिरीवर बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे राजीनामा देऊनही मुंडेंची सुरक्षा का काढलेली नाही हा सवाल आता सध्या उपस्थित केला जाताना दिसतोय। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 ते 4 वेळा अजित पवार आणि धनंजय मुंडेंना समजावत राजीनाम्याची मागणी केली, मात्र ते ऐकत नव्हते। अखेर राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना पत्र लिहित मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं लागेल हा इशारा फडणवीसांनी दिला। त्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं समोर आलं। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला। अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असं सांगितलं। राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आढळला नाही असं राष्ट्रवादीने म्हटलंय। नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीच्या पत्रकातही नमूद करण्यात आलेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी ही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली। सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लढा देतोय, त्याचा परिणाम म्हणूनच मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय असंही रोहित पवार म्हणाले। धनंजय मुंडे यांचा आता राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं। मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। कृष्णा आंधळे सरपंच देशमुख हत्येतील आरोपी आहे।
सुरेश धस यांच्याकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि देशमुख प्रकरणाची माहिती घेतली। बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स शरद पवार गटाचे दोन्ही नेते जाणून घेत आहे असं दृश्यांमध्ये दिसतंय। सरपंच हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मारहाणीचे फोटो व्हिडिओ अधिवेशन काळातच बाहेर का आले हा सवाल त्यांनी केलाय। याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार आहे। भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। भास्कर जाधव यांच्या नावाबाबतचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलंय। आता याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा ही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते पदाबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं। असा काही फॉर्म्युला ठरला नाही असं ते म्हणाले। शरद पवार गटाकडून अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाची मागणी आहे अशी माहिती देखील समोर आलेली आहे। उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये एका आमदाराने पान मसाला खाऊन चक्क सभागृहात पिचकारी मारली आहे। हा किळसवाणा प्रकार पाहिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी आमदारांना झापलाय आणि इथून पुढे असं होणार नाही याची काळजी घ्या असं म्हणत सर्व आमदारांना इशारा सुद्धा दिलेला आहे। या क्षणाची मोठी राजकीय बातमी, कारण विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून विविध दाखले आता तपासले जाणार आहे। केंद्र शासनाच्या 2006च्या तरतुदींनुसार 10% संख्याबळ हे आवश्यक असल्याचं बघायला मिळत आहे। केंद्र शासनासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेईल आणि विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय आता विरोधी पक्षनेता पद निवडण्यासाठी किंवा विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी आणखी कालावधी आहे। लांबणीवर ही संपूर्ण कारवाई जी पडणार आहे या संदर्भात काय माहिती आहे? पक्ष नेतेपद आहे निवडण्यासाठी कालच आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचं नाव आहे ते विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुचवण्यात आलेलं आहे। मात्र या प्रक्रियेसाठी विलंब लागू शकतो, कारण की ज्या पद्धतीने संख्याबळ आहे ती संख्याबळ कमी आहे, कारण की 10% संख्याबळ असणं गरजेचं आहे, तेवढी संख्याबळ नाहीये। त्याचमुळे कुठेतरी सगळे चाचपणी आहे ती केली जाणार आहे। केंद्राचा काही प्रस्ताव आहे आणि त्याचबरोबर इतर राज्यातील विधिमंडळांचे प्रस्ताव देखील आहेत ते तपासले केले जातील आणि त्यानंतरच विरोधी पक्ष नेते आहे ते निवडलं जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडणार असल्याचं कळतंय। भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते असू शकतात, त्यांची निवड आता लांबणीवर पडणार आहे। आणखी एक मोठी बातमी आहे, कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये दिसताय। कुठल्याही नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णतः अवलंबून राहू नका, त्यांच्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका या शब्दात कानपिचक्या दिलाय। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली आहे। त्यात दादांनी आपल्या नेत्यांचे चांगलेच कान टोचले असल्याचं बघायला मिळतंय। आणि आता पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले आणि आता जरांगे पाटील आक्रमक झाले। जरांगे समर्थकांनी आज धाराशिव लातूर बंदची हाक दिली। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त आहे। धनंजय मुंडेंना सह आरोपी करा या मागणीसाठी हा बंद पाळला जातोय। प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूसंपादन मुंबई उच्च न्यायालयानं पूर्णतः बेकायदेशीर ठरवलं। वहाड बामणडोंगरी उल्वे या परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिला। 2013च्या नवीन कायद्यानुसार नव्याने भूसंपादन करण्याचे आदेशही देण्यात आलेत। नाशिकच्या ओझर विमानतळावर नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्थान एरोनॉटिक्सने घेतला। या धावपट्टीसाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। या धावपट्टीचं काम पूर्ण होण्यास साधारणतः 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे।
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. 86,300 कोटी रुपयांच्या खर्चानं हा द्रुतगती मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये याबाबत स्पष्ट संकेत दिले गेलेत. सर्वांना विश्वासात घेऊन हा द्रुतगती मार्ग पूर्ण केला जाणार आहे. मुंबईमधील नाले सफाई पावसापूर्वी करण्याचं नियोजन पालिकेचं आहे. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी 15 मार्च नंतर काम सुरू केलं जाईल, तर मार्च अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्याचा प्रयत्न हा पालिकेचा असेल. या कामासाठी पालिकेकडून सुमारे 395 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. ही माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. बुलडाण्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अबू आझमींचा पुतळा जाळायला निषेध केलाय. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरते आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक आहे आणि तो क्रूर प्रशासक बिलकुल नव्हता, हे वक्तव्य आझमींनी केलं. त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनही सुरू आहे. औरंगजेबावरील विधानावरून आझमींना उपरती आली. माझ्या शब्दांमुळे कुणी दुखावल्यास शब्द मागे घेतो असं आझमी म्हणाले. कालच आझमींनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त विधान केलेलं आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनामध्ये उमटले. सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींना निलंबित करण्याची मागणी केली आहे. भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन केले. भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी अबू आझमींवर सडकून टीका केल्या. ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केलाय अशा औरंगजेबाची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे आणि ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबाची कबर लावून घ्यायला हवी. ही आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून अबू आझमींविरोधात निदर्शनं झाली आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन पोलीस ठाण्यात दिलं गेलंय. यावेळेस आझमींविरोधात आता जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात चिखलफेक आंदोलन केलं. त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे. आझमींच्या प्रतिमेवर चिखलफेक करत त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आलेला आहे. अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीने गोव्यात गुंडगिरी केली. युटर्न घेताना त्यांच्या गाडीला मागील गाडीचा धक्का लागला. त्यानंतर फरहान आझमीने थेट बंदूक काढल्या. चालकांना बंदुकीचा धाक दाखवलाय आणि यावरून त्याच्यावर 194 नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला. गोव्यातील कलंगूट बीच जवळचा हा संपूर्ण प्रकार आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. ऑस्ट्रेलियाने आता भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने मात केली आहे. भारत आता 9 तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळेल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमधल्या विजयी संघासोबत टीम इंडिया खेळणार आहे. विराट कोहलीने नवीन विक्रम रचलाय. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध संस्मरणीय मॅच खेळली आहे आणि यावेळेस कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासामध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. यासह कोहलीने 8,000 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. रोहित शर्मा आयसीसीच्या सर्व स्पर्धांच्या अंतिम सामन्यामध्ये खेळणारा जगातील पहिलाच कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वन डे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताच्या विजयामुळे या स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये होणार नाही हे निश्चित आहे. भारताच्या विजयामुळे पाकिस्तानच्या सर्व तयारीवर आता पाणी फिरलंय. युरोपियन देश असलेल्या सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातलाय. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत स्मोक ग्रेनेड आणि अश्रुधराचे गोळे फेकले. संसदेत काळा आणि गुलाबी धूर त्यामुळे पसरलाय.
सोलापुरात देशातील सर्वात जास्त 39.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तापमानात एवढी वाढ झाली आहे की नागरिकांच्या अक्षरशः अंगाची लाही होतीये आणि उकाड्यानं नागरिक हैराणही झालेले आहेत। कसारा रेल्वे मार्गावरील प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिसांची मदत आता मिळेल। मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयानं आसनगावमध्ये नवीन लोकमार्ग पोलीस ठाण्याला मंजुरी दिली। या निर्णयामुळे वासिंदा, आसनगाव, वाटगाव, खर्डी आणि कसारा या स्थानकातील पोलिसांची संख्या वाढणार आहे। गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा देखील बसेल असंच चित्र दिसतंय। महिलांमध्ये उद्योजकता वाढल्याची नीती आयोगाच्या अहवालामध्ये माहिती समोर आली। महिलांमधील आर्थिक जागरूकता आणि उद्योजकता मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं अहवालात नमूद झालंय। आपल्या कर्जाची स्वनिरीक्षणातून नियमितपणे माहिती घेणाऱ्या महिलांचं प्रमाण तब्बल 42% वाढलंय। किरकोळ कारणावरून महिलांच्या 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली असल्याचे एकंदरीत बघायला मिळते। ही घटना पुण्याच्या कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली। पोलिसांनी परिस्थिती हाताळली आहे। दोन्ही जखमींना उपचारासाठी देखील दवाखान्यात पाठवलं। पुढील कारवाई लोणी काळभोर पोलीस करतात। 12वीच्या उत्तरपत्रिका चक्क चालत्या बसमध्ये तपासल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला। 12वीच्या उत्तरपत्रिका तपासताना गोपनीयता बाळगण्याच्या नियमाला शिक्षकांनी हरताळ फासलं। या शिक्षकांवर कारवाई करण्याचा आश्वास राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलाय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदारसंघात 2 आमदार 1 खासदार आहे आणि तरी सुद्धा रस्ता तयार होत नाहीये। गावकरी संतापले। गावकरी विचारपूस करताना अधिकारी त्यांना ओढवाओढवीची उत्तरं देत आहे। हा रस्ता कधी होणार याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अंधेरीच्या मरोळ परिसरात एका डिलिव्हरी कंपनीने ग्राहकाला बुरशी लागलेली कॉर्नेटो आईस्क्रीम दिली। या ग्राहकाने आईस्क्रीम ऑनलाईन मागवली, मात्र कंपनीने दिलेल्या आईस्क्रीममध्ये बुरशी आढळली। पोलिसात कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र बुरशी लागलेली आईस्क्रीम देणाऱ्या कंपनी विरोधात मनसे आक्रमक झालेले आहे। उल्हासनगरमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसने निषेध आंदोलन केलं। स्थानिक नागरिकांना झेंडूबाम आणि मास्क हे वाटप करण्यात आलं। या उपोषणादरम्यान पालिकेला काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या। रस्ते इतके खराब आहे की मानेला पट्टा लावावा लागतोय असं मत माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी यावेळेस व्यक्त केलं। बदलापूरमधील उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे, त्यामुळे नदीतील माशांचं प्रमाण घटलं। हेच पाणी आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। शासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीये, त्यामुळे पर्यावरणप्रेमीही संतापले आहेत। जळगाव या ठिकाणच्या अंमळनेरमध्ये नगरपालिकेकडून रस्त्यावरील अतिक्रमणावरती धडक कारवाई करण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। आणि या ठिकाणी 70 हातगाड्या आणि 15 जणांचं साहित्य नगरपालिकेत जमा करण्यात आलं। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे। नगर परिषदेच्या कारवाईमुळे अनेक वर्षांनंतर शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याचं देखील बघायला मिळतंय। पुण्यात काँग्रेसने महापालिकेवर धडक मोर्चा काढलाय। महापालिकेच्या बेजबाबदार प्रशासनाविरोधात आता काँग्रेसकडून निषेध केला जातोय। काँग्रेस भवन ते पुणे महापालिका असा मोर्चा काढत पालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नाशिकमधील चांदवड शहरामध्ये काँग्रेसने आता तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी काँग्रेसने आता धरणे आंदोलन केलं असल्याचं बघायला मिळतंय। जळगावमधल्या चोपडामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आलंय। निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण काँग्रेसने सरकारला या दरम्यान करून दिलेली आहे।
नागपूर महानगरपालिकेच्या आवारात काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं. त्यांनी शहरातील पाणी बिलाच्या प्रश्नांसह इतर समस्यांवर लक्ष वेधलं. दरम्यान काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेच्या आवारात माठ आणि कुंड्या सुद्धा फोडल्या असल्याचं बघायला मिळालं. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय. सुदैवानं कोणती जीवितहानी यामध्ये झाली नाही, मात्र दुकानाचं अतोनात नुकसान झालं. अकोल्यात वंचित बहुजन महिला आघाडीच्या एका बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालं. अकोल्यातल्या कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून 12 वर्षीय मुलीचं अपहरण झालंय. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथकं देखील रवाना झाली असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत पोलिसांनी 5 ते 6 संशयितांची चौकशी सुद्धा केली असल्याचं पाहायला मिळतंय. रायगडच्या माणगाव जवळच्या तामिणी घाटात बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यावेळेस खेडमधून पिंपरीकडे निघालेल्या बसला कारने धडक दिली, तर त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान पोलिसांनी क्रेनच्या साहाय्यानं अपघातग्रस्त वाहनं बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे. गुंडांनी आता ज्वेलरी दुकानावर दगडफेक केली आहे. तोडफोड केल्याची घटना नागपूरमध्ये घडलेली आहे. दुकानदारानं शिवीगाळ करण्यापासून हटकल्यानं आरोपीने त्यांच्या साथीदारांसह ज्वेलरी दुकानात तोडफोड केली आहे. या गुंडांनी दुकान मालकाला देखील मारहाण केली आहे आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. अमरावतीच्या व्यंकयापुरामध्ये तरुणाची निर्गुण हत्या झाल्या. मृत तरुणाच्या डोक्यावर चाकूने गंभीर घाव आणि हात जळालेल्या अवस्थेत आढळले. हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र मृत तरुण 3 महिन्यांपूर्वी कारागृहातून सुटला असल्याची माहिती मात्र मिळते. आणि यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी आहे. खरं तर पुण्यात अघोषित पाणी कपात सुरू आहे, त्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल होत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठ्याची वेळ जी आहे ती आता 1 ते 1.5 तासाने कमी करण्यात आलेली आहे. महापालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी पाण्याची वेळ बदलली आहे. काही भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय असा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. यामध्ये कर्वेनगर, एरंडवणे, गोखलेनगर, विद्यापीठ परिसर, बिब्वेवाडी, शिवाजीनगर या भागात पाणी पुरवठ्याची वेळ आता बदलण्यात आली आहे. यानंतरची बातमी क्रिकेट विश्वातून. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने मात केली आहे. 84 धावा करणारा विराट कोहली भारताच्या विजयाचा हिरोच ठरलाय. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आवाहन केलं आणि याला उत्तर देताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला शुभमन गिल 8 धावांवर बाद झाला, तर रोहित शर्मा 28 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने 109 धावांची भागीदारी केली आणि डाव सावरला. भारत आता 9 तारखेला म्हणजे रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळेल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमधल्या विजयी संघासोबत टीम इंडिया आता खेळणार आहे. यानंतर एक आंतरराष्ट्रीय बातमी समोर येते. खरं तर युरोपियन देश असलेल्या सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातलाय. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत एकामागून एक अनेक स्मोक ग्रेनेड आणि अश्रुधुराचे गोळे फेकलेले आहेत. त्यामुळे संसदेत काळा आणि गुलाबी धूर झाला असल्याचं दिसलंय. 4 महिन्यांआधी सर्बियामध्ये रेल्वे स्टेशनचं छत कोसळलेलं, 15 जणांचा मृत्यू झालेला. त्यानंतर सरकार विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शनं सुद्धा सुरू झाली. त्याला विरोधी पक्षाच्या खासदारांनी आता समर्थन दिलेलं आहे. एकंदरीत आपण पाहतो
जी दृश्य आहे सर्बियामधली आहे. सर्बियाच्या संसदेमध्ये हा राडा झालेला आहे. विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि ही आक्रमकता इतकी भीषण होती की संपूर्ण संसदेमध्ये काळा धूळ पसरला असल्याचं बघायला मिळालं.